कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी आता सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली आहे। कोकाटे प्रकरणी खरं तर 5 मार्चला सुनावणी होणार आहे। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। हस्तक्षेप याचिका दाखल करणाऱ्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी न्यायालयाने आता 3 दिवसांची मुदत दिली आहे। कोकाटे शिक्षेप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय आता 5 मार्चला निकाल देणार आहे। कोकाटे शिक्षेप्रकरणी न्यायालयात आता 5 मार्चला निकाल देण्यात येणार आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकरणी सुनावणी लांबणीवर पडली आहे। कोकाटे प्रकरणी 5 मार्च म्हणजे कन्व्हिक्शन आणि स्टे ऑफ कन्व्हिक्शन हे दोन वेगळे प्रकार आहे। सस्पेन्शन मध्ये तो निलंबित होतो, पण त्याने फक्त ती शिक्षा कायमच राहते। स्टे मिळाला म्हणजे याचं मंत्रीपद कायम राहील आणि त्यांना मंत्रालयाने फक्त काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 30 दिवस मुदत दिलेली आहे आणि आम्ही फक्त न्याय निवाडे दाखल आज करत आहे। ज्याचे सुप्रीम कोर्टाचे अनेक न्याय निवाडे तेही दाखल करायला यांनी जर परवानगी नाही दिली तर आम्हीचं म्हणणं असं आहे की आम्हाला 8 दिवसाची मुदत आम्ही हायकोर्टामध्ये जातो। असा प्रतिनिधी ज्याला कन्व्हिक्ट झालाय असा मंत्रिपदावर राहायला नको, कारण वोट त्यांनी अफेक्ट झालेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।